नमस्कार, मी अजय वरसुरे. मुंबई तक चावडीवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. ही मुंबई तक चावडी आजची स्पेशल आहे, कारण ही दिवाळी स्पेशल चावडी आहे आणि ही दिवाळी स्पेशल चावडी साजरी करण्यासाठी आपल्यासोबत आलेली आहे झिम्माची टीम. या झिम्माच्या टीममध्ये काही जुने प्लेयर्स पण आहेत आणि काही ॲड झालेले नवीन प्लेयर्स सुद्धा आहेत. तर या सगळ्यांबरोबर आपण दिवाळी साजरी करणार आहोत. झिम्माचा भाग 2 24 नोव्हेंबरला येतोय, तेव्हा या भागात ही लोक काय मजा करणार आहेत. लंडन गाजवून झालंय, आता कुठला देश आहे ते तर ते सांगणार नाही आहेत, कारण ते गुलदस्त्यात ठेवलेलं आहे. हेमंत ढोमे सरांनी आधीच सांगितलेलं आहे की तो देश आम्ही सांगणार नाही, त्याच्यामुळे त्याचा प्रश्न आम्ही विचारणार नाही. तरीसुद्धा आपण जरा बघूया की मागच्या भागामध्ये खूप मजा झाली होती. हेमंत ढोमेला खूप त्रासही सहन करावा लागला होता. या भागातही तो त्रास तसाच आहे का, नेमकं त्यांनी काय मज्जा केली आहे ते आपण ह्या चावडीवरती जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत झिम्माची टीम आहे आणि माझे सहकारीसुद्धा आहेत. त्यांच्याकडे सुद्धा खूप चांगले प्रश्न आहेत, त्याच्यासाठी ते चांगले तयार सुद्धा होऊन आलेले आहेत. त्याच्यामुळे दिवाळी आता एकदम खास होणार आहे. मी सगळ्यांची ओळख करून देतो. हेमंत ढोमे झिम्माच्या भाग 1 भाग 2चा म्हणजे जो काही आहे तो सर्व आहे त्याचा, आणि प्रोड्युसर क्षितिज जोग, कारण त्यांची ओळख आधी करून द्यायला पाहिजे, कारण प्रोड्युसर महत्त्वाचा असतो. सुहास जोशी आपल्यासोबत आहेत. सायली संजीव आहे आणि या भागामध्ये जिची नाळ जोडली गेलेली आहे झिम्माबरोबर ती आहे रिंकू राजगुरू. तर तुम्हा सगळ्यांचं स्वागत. चावडी मोकळी झालेली आहे पूर्ण आणि आता तुम्हाला प्रश्नांची सरबत्ती होणार आहे. सुरुवात त्या गोष्टीपासून की लंडनला जो काही तुम्ही धुमाकूळ घालून झालेला आहे, लंडनमध्ये जो काही धुमाकूळ घातलेला आहे, आता तो देश तर तुम्ही सांगणार नाही, पण ही काय म्हणजे ही आयडिया आधीच होती ठरलेली की भाग 2 येणार, की तो झिम्मा लोकांना आवडला मग त्याच्यानंतर असं वाटलं की या बायकांबरोबर परत एकदा जरा काहीतरी मजा व्हायला हवी. हेमंत, नाही, या बायकांबरोबर परत एकदा मजा व्हायला हवी हा उद्देश अजिबात नव्हता. तो नव्हताच कधीच नाही. फक्त एवढ्याच वादाचं आहे. हा सिनेमा करताना कधीही असं डोक्यात नव्हतं की याला यश मिळेल, ह्याला एवढे करोड मिळतील, असं कधीही ठरवून हा सिनेमा केला नव्हता. त्याची गोष्ट सुचली तेव्हा मी क्षितीला असं म्हटलं की आपण ही गोष्ट आता ऐकवूया. तर क्षिती म्हणाली मला ऐकव एकदा. तर मी ऐकवली आणि क्षिती म्हणाली कोणीही तुला पैसे देणार नाही आहे, कारण याला गोष्टच नाही आहे. काही बायका मिळून फिरायला जातात आणि त्यांचे आयुष्य बदलतात. याच्यात मारामारी नाही, किडनॅपिंग नाही, कॉमेडी नाही, नाचगाणी नाही, तर मग आता कोण करणार हे. तर ती म्हणाली की एक काम करूया, सगळ्यांशी बोलूया, आपणच करूया हे प्रोड्यूस, कारण हे कोणाला कळणारच नाही आपण काय म्हणतोय. आणि तिथनं त्याची सुरुवात झाली आणि मग कुठलेही ठोकताळे न बांधता ते करत गेलो. अर्थात ही सगळी चांगली माणसं जोडली गेली, म्हणजे ही संपूर्ण टीम नसती तर ते सहज शक्यही झालं नसतं. आणि मग नंतर जे अनपेक्षित यश मिळालं त्याची कल्पनाही आम्ही केली नव्हती. म्हणजे शुक्रवारी सिनेमा रिलीज झाला, आम्हाला असं कळलं, म्हणजे आदल्या दिवशी कळायला लागलं की ॲडव्हान्स बुकिंग आहे. म्हटलं बरं असेल. शुक्रवारी कळलं सगळीकडे हाऊसफुल होतं. शनिवारी कळलं शोज दुप्पट झाले. रविवारी तर काहीही चाललं होतं. रविवारी संध्याकाळी आम्ही जेव्हा घरी आलो तेव्हा आम्ही एकमेकांना एक मिठी मारली आणि म्हटलं बहुतेक आपला सिनेमा सक्सेसफुल झाला आहे. पण तरीही ते रिअलाईज व्हायला फार वेळ गेला आणि असं कधीही ठरलं नव्हतं की त्याचा भाग 2 बनवूया. आता असं झालं, मधला काळ गेला, काही गोष्टी घडल्या आणि मग असा विचार आला डोक्यात की खरंच सगळे म्हणत होते त्याचा भाग 2 तुम्ही बनवायला पाहिजे, कमर्शियल दृष्ट्या सुद्धा. म्हणजे सिनेमा करताना ती बाजूही लक्षात घेतली पाहिजे की आर्थिक गणितं सुद्धा लक्षात घेऊन हा करायचा का. मग एक ऑर्गॅनिक गोष्ट सुचली. बरं, गोष्ट सुचण्याचा वाव या कथेमध्ये ऑलरेडी होता, कारण या पात्रांचं पुढे काय होणार. म्हणजे एक ट्रिप पाहिली आणि त्यांचा एक सुरुवातीचा प्रवास पाहिला, आता अजून पुढचे टप्पे काय असतील. त्यामुळे ते ठरलं. पण नक्की हे ठरलं की आपल्याला काही पात्र ॲडही करावी लागतील. काही पात्रांच्या गोष्टी कदाचित संपल्यात किंवा पुढच्या टप्प्यावर तेवढ्या रंजक करता येणार नाहीत. या कारणामुळे नवीन पात्रही ॲड करूया. आणि मग नवीन पात्र ॲड करताना असं ठरलं की आधी आपण कास्टिंग करूया, कारण मी झिम्मा 1लाही तेच केलं होतं की आधी ठरवलं की हा रोल हा करेल आणि मग तो तसा लिहायचा. सो आता रिंकू हा रोल करणार हे ठरलेलं असल्यामुळे तिच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी तसे संवाद आणि तशा गोष्टी लिहिल्या गेल्या, किंवा शिवानी सुर्वे ॲड झाली, तिच्या दृष्टीने ते लिहिलं गेलं. आणि आता जेव्हा तो सिनेमा केला तेव्हा असं लक्षात आलं की ह्याचं जर टायटल बदललं तर हा एक नवा वेगळा सिनेमाही होऊ शकतो. म्हणजे आधीचा सिनेमा बघितलेला असेल तरच समजेल तर असं काही नाही. हा सिनेमा
फ्रेश म्हणजे पहिल्यांदा जरी पाहिला तरी सुद्धा नवा सिनेमा म्हणून बघितला जाईल. आणि मला वाटतं की सिक्वेल किंवा पुढचे भाग हे अशा पद्धतीने असावेत. नाहीतर मग ते काय होतं की मागचं आठवत नाहीये, काय 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 कुठला रेफरन्स, हे एवढा वेळ आता प्रेक्षकांकडे राहिलेला नाहीये. म्हणजे आता मागचाही बघा, आम्ही नोट्स काढून आणायच्या आणि मग सिनेमा बघायचा वगैरे, तर फारच अपेक्षा होतात. त्यामुळे जितकं सहज, जितकं सुंदर ठेवता येईल, कारण पहिल्या भागाच्या प्रतिक्रियाही याच होत्या की सहज आणि सुंदर, त्यामुळे तसंच ते ठेवण्याचा प्रयत्न केला. पुन्हा एकदा मी सुरुवातीला अगदी म्हणालो, पण ह्या सगळ्या माझ्या जीवाभावाच्या मैत्रिणी आहेत खरोखर. पॅचअप आहे ना म्हणजे थोडंसं. पॅचअप नाही, ह्या खरोखरच मैत्रिणी आहेत. म्हणजे एस्पेशली सुहास मावशी, निर्मिती मावशी, सुचित्रा, सायली तर आहेच. म्हणजे सायली पूर्वीपासूनच मैत्रीण होती आणि ह्यांच्यासोबत मी याआधी कामं केली आहेत. म्हणजे तुमचा विश्वास बसणार नाही, आज थोडीशी पावडर बिवडर लावली आहे मी, पण अदरवाईज मी हिच्या मुलीचा रोल केलाय. मुलाचा ह्यांच्यात बसून कळतंय ना, तर मुलाचा रोल केलाय. सो अशी ह्यांच्याबरोबर कामं केलीत. सो यांना मी ओळखतो आणि ह्या सगळ्या चांगल्या मैत्रिणी आहेत. आणि आत्ताही इंटरव्ह्यूला यायच्या आधीही, हा संपल्यावरही धमाल चालू असतेच. म्हणजे हे जे 77 वर्षाचं बाळ आहे ते खूप द्वाड आहे आणि त्याची मस्ती चालूच असते. सो अशी सगळी माणसं जोडली गेल्यामुळे, तो आपुलकीनं बनवल्यामुळे कदाचित प्रेक्षकांना आवडला. आणि पुन्हा एकदा ती आपुलकी मिस होता कामा नये, या जबाबदारीनं पुन्हा एकदा आपुलकीनंच तो बनवलाय. पण एवढं तरी कळलंय आत्तापर्यंत, म्हणजे जे तुम्ही तुमच्याकडनं आलंय की ज्या इंदुताई आहेत, त्या इंदुताईंचं कॅरेक्टर करतात त्यांचा 75वा वाढदिवस आहे आणि त्याचं काहीतरी सेलिब्रेशन आहे. आणि एक गाणं सुद्धा बघितलंय त्याच्यामध्ये, म्हणजे सुरुवातीला तू म्हणालास त्याच्यात नाचगाणं नव्हतं, हे नव्हतं, ते आता सगळं आलेलं आहे. सगळ्या अगदी यथेच्छ नाचतायत असं ते दिसतंय सगळं. पण क्षिती, तुला विचारायचं की प्रोड्युसर म्हणून वेगळेपणा काय? म्हणजे मग असं होतं ना की तो जसं पहिला म्हणाला की तिला नाही आवडलं पहिलं इतकं फास्ट, पण मग परत भाग 2 आणि आता एक वेगळं दडपण असं असतं की अरे हे प्रेक्षकांना परत आवडेल का, कारण हा परत गोतावळा सगळा एकत्र करायचा आहे. आणि खूपदा असं झालंय सिक्वलचं की सिक्वल पडलेत. तर तुमचा फोकस नेमका काय होता की ह्याच्या मागचा? सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मला वेगळं काही करायचं नव्हतं झिम्मा 1 पासनं, कारण त्यांची गोष्ट पुढे गेली आहे, ती माणसं नाही बदलली आहेत. म्हणजे इंदुताईच आहे. तिच्या आयुष्यात 2 वर्षांनी पुढे काय झालंय, एक ऑल टुगेदर नवीन सगळं क्रिएटच करायचं नव्हतं. माझं सुद्धा जे कॅरेक्टर आहे फिल्ममध्ये, ह्यांचं पुढे काय झालं, म्हणजे मीता जे मी करते किंवा तानिया जे रिंकू करते, ज्या एकमेकींना पहिल्यांदा भेटणार आहेत आणि त्यांचं, ती आता निर्मिती मावशीची सून आहे, निर्मलाची सून म्हणून काम करते, ह्यांचं इक्वेशन कसं असेल. सो वेगळं करायचंच नव्हतं. त्यामुळे आय एम ऑलरेडी इन्व्हेस्टेड इन द कॅरेक्टर्स. मला निर्मला, मीता, कृतिका, इंदू ह्यांचं पुढे काय होणार आहे हे माझ्या डोक्यात फिक्स होतं. आणि तेवढी एकच टिप मी माझ्या बाजूनी प्रोड्युसर म्हणून पण खरं तर हेमंत आणि इराला दिली होती की मला वेगळं, आता आपण एकदम सब बदल देते, काही नाही बदलायचंय, ह्याच्या पुढे काय होतं, मग ह्यांच्या आयुष्यात वेगळं काय होतं, रोज आपल्या आयुष्यात तेच होत नाही ना, तेवढंच हवं होतं. ती टिप त्यांनी सिरियसली घेतली, ह्याचा मला आनंद आहे. पण स्वस्त हे जे काही आरोप होत आहेत, हे द्वाडपणा करतात वगैरे, हे नेमकं काय? म्हणजे आता परत पहिल्या भागामध्ये तो द्वाडपणा शूटिंगच्या दरम्यान झाला असेल, आता नवीन काय ऍड झाला? मुली, वेगळा द्वाडपणा. या 2 वेगळ्या झाल्या. खरंच का मी द्वाड आहेच, म्हणजे लहान होते तेव्हाही होते आणि अजूनही आहे. त्याच्यामुळे खरंच का झिम्मा 1 नंतर द्वाडपणा माझा वाढला, कारण ही कार्टी भोवताली आहेत. म्हणजे काय त्रास देतात नेमका तुला? त्रास म्हणजे मी देते त्यांना, ते नाही मला ते. म्हणजे साधारण थोडा वेळ झाला की बास ना, आता काय कटकट आहे. मग याने जरा मला पुशअप करायचं, थांब ना, एकच सीन आहे ना, करूया ना पटकन, चल ना, आहे काय त्याच्यात, नको रे, कंटाळा आला रे. पण सीन करायला उभं राहिल्यावर फ्रेश असते मी, तसं काही नाही, पण त्या मधल्या प्रोसेसमध्ये याला छळायचं. गंमत मला तिची एक नक्की सांगायची, ती आता म्हणते ना नको रे आता बास, ती असं म्हणते येऊन की बास ना, कंटाळा आला, तर मला झोप आली. मग आपण म्हणालो ना की अच्छा बरं जाऊ दे, सुहास मावशीचा नको करू, दुसरं काहीतरी कर. नाही का, मला अगं आत्ता तुला झोप आली होती ना. नाही, ते मी असं म्हणते मला झोप आली. एकदाही आम्ही 2 एक्स्ट्रा नाईट्स आम्ही सगळं केलंय. एक माणूस म्हणजे आम्हाला राग यायचा तिचा, मागच्या वेळेला पण आला होता, या वेळेला पण, की
की तू जर म्हणाली नाहीस की मला थंडी वाजतेय, मला जरा झोप आली आहे, आम्ही काय तोंडाने सांगणार डिरेक्टरला की आता आपण हे उद्या करूया का? कारण ती ओके रेडी मध्ये असायची. त्यामुळे आमची आणि ह्यांची तर स्पेशली फार वाट लागली, कारण या लहान आहेत ना वयानी, ती करते तुम्ही पण करा. त्यामुळे हिच्यामुळे आम्ही सगळ्यांनी सफर केलेलं आहे. पण खरंच हेमंत एवढा मान मिळत होता तुला? ती म्हणते की आम्ही कसं सांगणार डिरेक्टरला, एवढा मान मिळतो तुला? छे छे छे. हे आता मुलाखतीत बोलायचा भाग हा झाला. तेच ना, एवढा मान सगळं बिन तू सगळं दिवाळीचं सांगूनच टाक बघू. काय नाही, आम्ही भरपूर व्यवस्थित मान देत होतो त्याला. पहिल्या दिवशी आम्हाला वाटलं चला काय मान काय द्यायचं, आपलं तर पालटा येते त्याच्यात काय, म्हणून आम्ही सगळ्याच्या अच्छे करत गप्पा मारत बसलो. हा जो आला आतमधनं आणि हा चला बोला, तर लगेच आपली स्क्रिप्ट असं झालं. आणि याने जो आवाज लावला, म्हणजे काय तुम्ही स्क्रिप्ट वाचून आलेले नाही आहात कुणी? खलास. सगळे जण एकदम असे दुसऱ्या दिवशीपासून सगळ्यांचे सीन्स पाठ. असं धाक होता आम्हाला त्याचा, सरळ नको समजतो त्याला. नाही नाही, मला माहिती आहे तो कसा आहे ते, त्याच्याबद्दल वाद नाही. पण सायली, अशा सिनेमांचा सिक्वेल जेव्हा येतो, तुम्ही मध्ये दुसरे प्रोजेक्ट करत असता, काही वेगळ्या नाटकात काम करत असता, काय होता, परत त्या रोलमध्ये येणं हे कलाकारासाठी कितपत कठीण असतं सुरुवातीला? असतं, पण ते वेगळं कॅरेक्टर केलं की, म्हणजे आपण जसे मूळ स्वभावाचे आहोत त्यापेक्षा वेगळं कॅरेक्टर केलं की. म्हणजे मी पर्सनली माझ्या बाबतीत बोलायचं झालं तर की त्याने मला पहिल्याच जिम्माच्या वेळी सांगितलं होतं, मला स्टोरी किंवा काहीही सांगितलं नाही. त्याने मला फोन केला की आपण एक सिनेमा करतोय आणि तूच तो करते, कारण मी तुला डोक्यात ठेवून तो लिहिलेलं आहे आणि तू इतरांनी तुझं खरं रूप जे बघितलं नाही ना ते मला दाखवायचंय सगळ्यांना. त्याच्यामुळे कृतिका ही मीच आहे, त्यामुळे मी जे केलंय ते मीच आहे. सो असं काही फार मला वेगळं करावं लागलं लवकरच तू पण रिंकू, तू याच्यामध्ये सगळ्यांमध्ये नवीन आहेस. तुला कितव्या दिवशी कळलं की ही सगळी माणसं वेडी आहेत? ते मला कळायला फार वेळ नाही गेला, कारण आमच्या रीडिंग होत होत्या. वेडी म्हणजे आमच्या रीडिंग होत होत्या. आम्ही लुक टेस्टला आधीमध्ये भेटलेलो. पहिल्यांदा मी खूप शांत बसायचे, कारण मला प्रत्येकाला समजून घ्यायला एक वेळ गेला. पण जसे 2-3 दिवस उलटले, दिवस जायला लागले आमचे, हळूहळू गाठीभिटी होत गेल्या, तसं मला कळायला लागलं की मी पण जवळपास त्यातली एक आहे. फक्त मला ही माणसं आजपर्यंत भेटली नव्हती. त्याच्यामुळे यांच्याबरोबर काम करताना मला प्रचंड मजा आली, प्रचंड धमाल केली आम्ही. आणि मी असं म्हणेन की खऱ्या अर्थाने मला खूप नवीन मित्र मिळाले, ज्यांच्याकडून मला खूप काही शिकायला मिळतं. क्या बात आहे. पण हेमंत, तू जे मगाशी म्हणालस की मी माझ्या डोक्यात होतं, मी ते लिहितानाच रिंकू किंवा लिहिताना शिवानी सुर्वे, की 2 कॅरेक्टर्स नवीन आले, तर मुळात रिंकू के शिवानी हेच म्हणजे काय होतं डोक्यात म्हणजे चालू तुझ्या? नाही, जेव्हा कथा सुचली नवीन आणि या 2 भूमिका आल्या, तेव्हा असं झालं की याच्या जवळपास जाणारं कोण आहे. कारण ना परत तेच आहे, मी म्हणलं तसं की ते सहज सुंदर व्हायला त्या माणसाला ते पात्र माहिती पाहिजे किंवा त्या तसा स्वभाव जगता आला पाहिजे. नाहीतर ना ऑल टुगेदर या चित्रपटात मी कधीही तुम्ही न पाहिलेली भूमिका करतोय असं कधीच होत नाही. हा वेगळाच सिनेमा आहे. असं होऊ शकत नाही. असं म्हणजे ह्युमनली ते पॉसिबल नाही आहे असं होणं. म्हणजे आपण आपल्यातलंच काहीतरी करत असतो. म्हणजे कदाचित गंभीर असेल, विनोदी असेल, काही निगेटिव्ह असेल, पण ते आपल्यात जे आहे की आपल्याला कसा राग येईल तर ते निगेटिव्ह आपण करतो. असं भलतंच काहीतरी आपण आणू शकत नाही. त्याच्यामुळे मला असं होतं की रिंकूच्या मी ज्या भूमिका पाहिल्या, मधल्या काळात तिचं हिंदीतलं एक काम पाहिलं, तर मला असं आलं की नाही, सैराट 2 पुढे वयही तिचं वाढत गेलेलं आहे आणि समजूतदारपणाही वाढत गेलेला आहे. तर त्याच समजूतदारपणा वाटलाय रिंकूचा आणि तो मागून बोलतोय. तर आणि निर्मला कोंडे पाटील हे पात्र पहिल्या झिम्मामध्ये प्रचंड गाजलं. म्हणजे एका पॉइंटला असं झालं की ती चालत आली, म्हणजे आम्ही थिएटर व्हिजिट्सला एवढ्या व्हिजिट्स केल्यात, आम्ही उभे राहायचो, ती चालत आली तरी बायका हसायच्या, काय बोलली आता, काही नाही बोलली. पण तर असं झालं की आता ह्याला तोडीस तोड कोणाला तरी आणावं लागेल आपल्याला. म्हणजे जिची एक इमेज असेल की आईला ही आहे, हे डोक्यात यायला पाहिजे. तर त्यामुळे रिंकू असं ठरलं आणि ते पात्रही पुन्हा अगदी तिच्या स्वभावाच्या भाषेच्या जवळ जाणार आहे. म्हणजे तिलाही आम्ही सोलापूरचंच पात्र दाखवलेलं आहे. त्याच्यानंतर शिवानी जी आहे तिचंही तसंच आहे. म्हणजे सुचित्रा
आता सुचित्रा बांदेकरला आम्ही अगदी आमच्यामध्ये नाग असं नाव ठेवलेलं आहे आणि ते सिनेमातही बऱ्याचदा आलेलं आहे की सरळ कोणाशी ती बाई बोलतच नाही, मग खऱ्या आयुष्यातही आणि सिनेमातही. माझ्या मैत्रिणीला काही बोलू नका. तर आता आणि नवरा बाहेर गोड बोलत असतो. मग आणि आता तिच्याशी सुद्धा वाकडं बोलणारं कोणीतरी लागणार. हा. तर ही वाकडं बोलण्याची ताकद कोणाकडे आहे? तर शिवानी सुर्वेला मी गेली अनेक वर्ष ओळख. स्क्रिप्ट लिहित होतास की राग काढत होता? तर त्यामुळे मग शिवानीची निवड झाली. आणि आता ती पात्र बघताना आहे ना, सिनेमा बघताना असं होतं की हा, ही निवड करेक्ट होती, त्याची मजा आलेली आहे. पण एक गंमत भाग 1 मध्ये तर तुम्ही अनेक गमती जमती सांगितलेल्या होत्या की अनेक अडचणी सांगितल्या होत्या, अनेकांची तुमचे काय काय. आता भाग 2 मध्ये तर एअरपोर्ट पासून सुरू झालेलंच असेल ना, इकडनं तिकडे ते काय जे काही ठिकाण आहे जे सांगायचं नाहीये मुंबईपासून तिकडे काय म्हणजे त्या गोष्टी सांगा की तिकडे काय झालं, यावेळेला नवीन भांडणं काय झाली, यावेळेला नवीन गोष्टी काय घडल्या? यावेळेला नवीन भांडणं नाही झाली. यावेळेला पण आम्ही जिथे शूट करत होतो ना, ते एक बंगला आहे जिथे आम्ही शूट करत होतो आणि तेच लोकेशन पण होतं फिल्म मधलं. अँड वी ऑल वर स्टेईंग देअर सगळे, म्हणजे एंटायर आम्ही 60 लोकांचा क्रू होतो, 60 माणसं तिथे राहायची. त्यामुळे गंमत फक्त एवढी वाटायची की सपोज रिंकूचा सकाळी 8चा कॉल टाइम आहे, तिचा पहिला सीन आहे, ती बिचारी तयार बियार होऊन निघाली आहे आणि मला 10, 11, 12 तर तिच्याच समोर मी नाईट ड्रेस मध्ये फिरतेय. तिचं असं व्हायचं की तुझं नाहीये ना काम, तू जा. तर माझं व्हायचं की मी तर चहा प्यायला आली आहे. सो हे जे होतं ना, हिचं आधी करा, ती अजून झोपली आहे, हे यावेळेला खूप झालं. आणि एकत्र मागच्या वेळेला सुद्धा आम्ही एकत्र होतो, पण यावेळेला एकत्र लिटरली राहिलोय. म्हणजे स्पॉट बॉईज, लाईट बॉईज, आर्ट वाले, आम्ही सगळे ऍक्टर्स सगळे एका त्या ह्यूज बंगल्यात राहिलो. गेल्या आम्हाला एकतर हेमंतनी आधी सांगितलं की तिथे खाली बेसमेंट मध्ये भूत आहे वगैरे, तर मग आम्ही एकदा ते शोधायलाही गेलो होतो त्याला घेऊन. तर हे सगळं नॉनसेन्स त्यांनी खूप केलं आमच्या बरोबर, खूप केलं आणि मजा. हा, तर त्याला बघून पळून गेलं भूत, त्याला बघून आणि दुसरं 7 जणी आलात, ती शक्ती गेली, नाहीशी झाली. आणि यावेळेला खूप जास्त राग आला, स्पेशली निर्मिती मावशी, सुचित्रा, थोड्या प्रमाणात सायली सुद्धा, शिवानी सुर्वे, सिद्धार्थ ह्यांना. ती आहे ना, ती तोंडावर राग व्यक्त हो नाही, आम्हाला त्यांना आला आमचा, म्हणजे माझा भयंकर, हेमंतचाही भयंकर. का तर आम्ही अशा ठिकाणी शूट करत होतो जिथे शॉपिंग करणं पॉसिबल नव्हतं. शॉपिंग काय 5-5, 10-10 किलोमीटरच्या अंतरावर काही नव्हतं. निर्मिती मावशी साधारण ना एवढा, इथून एवढा असं एक दुकान होतं ज्याच्यात चॉकलेट्स, दारूच्या बाटल्या आणि काही औषधं वगैरे असं मिळायचं. आणि पहिल्या दिवशी ही सगळे ना, इथे जवळच मॉल आहे कळलं, तर तो मॉल दाराच्या आत गेल्यावर संपला, पुढे भिंत दिसली, सुरू होती का? तर एवढंच ते दुकान होतं. पण आम्हाला शॉपिंग काहीच नव्हतं ना, तर आम्ही तिथे जाऊन पण खरेदी केली. काही नाही तर तिकडे जाऊन 2 चॉकलेट घेतली, पण आम्ही काहीतरी खरेदी केली. सो दिस टाइम खरेदी, म्हणजे गेल्या वेळेला कसं लोकांना शोधायला लागत होतं, लोक खरेदी करत होते, चला चला शूटिंग आहे. या वेळेला अत्यंत चिडून आम्ही नाही येणार, आम्हाला काही शूटिंगला काय, मला काही शॉपिंगच नाही. सो सुचित्रा आणि निर्मिती मावशींनी स्पेशली त्याला सांगितलंय की जर कधी आपण देवाच्या दयेने झिम्मा 3 केला, भले आम्हाला करोडो रुपये दिलेस तरी जर शॉपिंग करायला मिळणार नसेल तर आम्ही ते करणार नाही. पुढचा सिनेमा लोकेशन कळल्यावरच करू. त्यामुळे आम्ही ठरवलंय पुढचा सिनेमा हा बँड्रा लिंकिंग रोडला करायचा, जेणेकरून काय ते इथे शॉपिंग नाही. करा. काय करायचं पण सुहास, म्हणजे तुझ्याही काही तक्रारी असतील तर सांगून टाक, म्हणजे काही ठेवू नकोस मनामध्ये. काय या मुलांबद्दल तक्रारी अजिबातच नाहीत रे, काय तक्रार करणार. उलट छान गोष्टी सांगू शकते मी की आता आमचा तो जो बंगला होता तर तिथे अशा दोघी आम्ही राहत होतो. तर आता शिवानी आणि मी होतो. आता पहिल्या दिवशीच झालं, अगं बाई एकच बेड आहे ग शिवानी, जरा छोटाच होता. मग ते म्हणे नाही सुहास मावशी तू इथे झोप, मी खाली झोपेन. खाली तिला तो एक जोडता हे दिला. दुसऱ्या दिवशी बिचारी म्हणाली माझी पाठ दुखते. म्हटलं बरं मग मी खालच्या बेडवर जाते, तू वर झोप. ते जाईन नाही, मी सुहास मावशी तुला कशी म्हणू त्याच्यावर झोप म्हणून. पण तिसऱ्या दिवशी तिची पाठ आपोआप थांबली. तोंडाला रंग आणि आमची धमाल सुरू झाल्यानंतर स्वयंपाकघरं होती प्रत्येकाला. तिथे या 2 विद्वान उत्तम स्वयंपाक काय करतात. भाकरी करते रिंकू. वा. रिंकू ही पण
आणि पिठलं भाकरी पिठलं भाकरी अशा खाऊ जागी आम्हाला रोज रात्री गरमागरम पिठलं भाकरी करून घालायचे. त्याच्यावरनं ओरडा पण पडला तिला एकदा. त्याच्यावरून मी एकदा म्हणजे आता 3 वाजले होते दुपारचे, तर मी खूप प्रेमाने, आमचं काहीच नव्हतं तेव्हा शूट, बाकीच्यांचं चालू होतं, पण मी खूप प्रेमाने याच्याकडे गेले, पिठलं भाकरी केली, पिठलं भाकरी केली. हा इतका चिडला, इथे मी कशासाठी आलोय आणि पिठलं भाकरी खायची का मी, इतका चिडला. आणि नंतर येऊन ती खाल्ली सुद्धा. तिलाच सांगू दे, तिच्या चेहऱ्यावरती दिसतंय तो किती ओरडला असेल. खूप प्रेमाने आली होती बिचारी. हो, म्हणजे आम्ही प्रेमानेच गेलतो की आता सगळे इतके काम करतायत आणि आपण इतक्या लांब आहेत तर घरचं खावंसं वाटतं ना, म्हणून आम्ही प्लेट घेऊन गेलो की बाबा आम्ही केलीये तर खा. तर हा ओरडला, आपण इथे कशासाठी आलोय, हे करायला आलोय का आपण, इथे सीन चालू आहे ना. आणि आमचं असं असायचं दोघींचं अधून मधून की सायली सीन संपलाय का, आम्ही त्याला विचारायचो किती वेळ आहे रे, 10 मिनिटं का, 15 मिनिटं का, ए चल 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 पटकन एक भाकरी थापून होईल किंवा भाजी काहीतरी करून होईल, म्हणून आम्ही किचन मध्ये पळून जायचो. पण खरंच सांगू का, त्यावेळी ओरडा पडला, सगळ्या गोष्टी झाल्या, पण अर्थात त्या प्रेमापोटीच होतं त्याचं. पण खूप मजा आली ही फिल्म शूट करताना आणि ह्या लोकांबरोबर राहून. तुला एक लक्षात येईल किती निर्दयी दिग्दर्शक आहे, किती कंप्लेंट्स आहेत तुझ्याबद्दल. खूप निर्दयी आहेस माणूस तू, हे असं कळते का, काहीतरी तुला बोलायचं का याच्याबद्दल. अरे कंप्लेंट त्याच्या अरे दरवेळेला त्याच्या टीम मध्ये असते बाबा. तिने त्याला बोलून परत तिला यायला 3, 4, 5 भाग वगैरे असं दिसतात सगळे. यांना तू आता कोणीही दे. मला कुठले 4 आणि 5 भाग, पुढचं सुद्धा नसेल मी. 4 आणि 5 3-4 तर जाऊ दे. मध्ये असणारच ती ना. ते स्वतः तो होत असेल, पण तू अशी. हा, स्वतः हेमंत असेल की नाही ह्याचा मी आता विचार पुढचा करते. सिनेमा तुम्हीच भलत्या दिग्दर्शकाला द्याल आता हे मिळून. खरंय. पण याच्याबद्दल अरे याच्याबद्दल तुला काही वाटतंय का टेन्शनच बोलावं. लक्षात घेत नाही हा. काय त्याचं टेन्शन होतं ते या बायकांना काही कळतच नव्हतं. ते मला एकटीला कळायचं की नाही. या बायका म्हणे. पण या बायका पण काय तुझ्या काय तक्रारी आहेत, पण तुला आता काहीतरी तू बोललं पाहिजेस, म्हणजे कारण काय तक्रार- की तुझ्याबद्दलच चाललंय सगळं. तक्रारी असं नाही, काय होतं, प्रेमळ तक्रारी म्हणू आपण. हा काय होतं, त्या जमल्या की शांतता मिळत नाही काम करायची. कधीच कधीच होत नाही. शक्य आहे. म्हणजे एक ना आपण आलो कामाला आणि आता आहे ना ओरडल्याशिवाय होतच नाही. म्हणजे आता शांतपणे मी समजवणार की ऐका आता आहे ना इथे ही बसलेली इथे, हे सांगण्याच्या पर्यंतची जी प्रोसेस आहे ना तिथपर्यंतच हे गेलेलं असतं आपलं. कारण ना मेकअपच करून घेतायत, मग ना तुला कळलं का काल रात्री वगैरे. हा त्याच्यात 2 जण इकडे बसल्यात आणि तिसरी तिथे बसली आहे ना, गॉसिप चाललंय. म्हणजे आपण कशासाठी आलोय. हा. नाही, एक साधी गमत आहे. एका टेबलावरचा आपला सीन होता बघ, म्हणजे जिथे तू पहिला ओरडलास त्याच्याच वेळेत की इथे मी खायला ठेवलंय काय काय वगैरे. सीनचं राहायला बाजूला, पण निर्मिती आणि सूची काय आहे खायला. अगं मेल्यानं तो आधी तो सीन सांगतोय ते तपासूया ना काय आहे ते नंतर. वाक्यपाठ आता तो भडकेल नाही तर काय होईल. एक म्हणजे एक टेक झाल्यानंतर आपण काय म्हणू, बघू जरा स्क्रिप्ट दे, परत एकदा घेते, सकली संपली. म्हणजे त्याचा गिल्टही नाही की आपल्यामुळे परत होणार आहे, आपल्यामुळे परत चकल्या येणार आहेत. नाही, मग कंटिन्युटीसाठी त्या चकल्या वगैरे चकल्या लावून ठेवायला लागायच्या ना परत. तर आम्ही खाली चिवडा भरून वरती तेवढ्या चकल्या ठेवून त्या संपलेल्या असायच्या. या जशा शांत बसू शकत नाही तशा या इतक्या शांत बसल्या, त्याचं मला कौतुक वाटतंय. तर ते आता त्यांना बोलतं करूया. बोला. माझा प्रश्न क्षिती मॅमला आहे. मॅम तुम्ही पहिल्यांदा तर तुम्ही रॉकी और राणी की प्रेम कहाणीमध्ये अप्रतिम काम केलेलं आहे, सुंदर एकदम. आणि तर तुम्ही एका इंटरव्ह्यूमध्ये असं सांगितलेलं आहे की जेव्हा तुम्हाला करण जोहरसोबत काम करणं वॉज युअर खयाली पुलाव. तर कसा होता एक्सपिरियन्स पूर्ण? खूप मस्त होता. आणि ॲक्च्युली ती फिल्म शूट करत असताना रॉकी और राणी झिम्मा 1 रिलीज झाला होता. आम्ही जस्ट सुरू करत होतो त्याचं शूट आणि झिम्मा 1 रिलीजला होता. आणि तो जेव्हा संपलं फायनली शूटिंग आणि आता प्रमोशन त्या फिल्मचं सुरू झालं, तोपर्यंत आम्ही झिम्मा 2 शूट करून आलो होतो. सो ह्या सगळ्यात करण जोहर जो माणूस म्हणून आहे, रिअली फील की मी सुद्धा बाकीच्यांसारखंच खूप मिसइंटरप्रेट केलं होतं किंवा आपण जे बघतो ऐकतो त्याच्यावरनं मी त्या माणसाला जज केलं होतं. पण ही सो नॉट लाईक दॅट. त्यांनी मला इतक्या वेळा विचारलं, तो झिम्मा 2चं सगळं छान झालं का, तुझं हे सगळं छान झालं का. त्यांनी मला हे विचारावं असं काही कारण नाही, म्हणजे आमची काही मैत्री नाही किंवा वाय शुड ही नो, बट ही न्यू इट. आणि त्या अख्ख्या सेटवर साधारण पेढे वाटले गेले जेव्हा झिम्मा 1ला फिल्मफेअर मिळालं. क्या बात. की मला असं वाटलं की बापरे
आम्ही आपलेच आहोत, आपली एक टीम आहे असं म्हणणं सोपं जातं, कारण ओळखीचे आहेत, वी स्पीक द सेम लँग्वेज, आमचे बेसिक सेम आहेत. पण एक रणवीर सिंग, आलिया भट्ट, करण जोहर, जया बच्चन हे आपल्यासाठी पेढे वाटतायत का, तर फिल्मफेयर, इसकी फिल्म को फिल्मफेयर मिला. सो आय थिंक इट वॉज वन ऑफ माय बेस्ट एक्सपिरियन्सेस ॲज अन ॲक्टर. खूप खूप मस्त आणि खूप मजा आली मला, खूप जास्त. रणवीर सिंग, आलिया भट्ट, जया बच्चन, मोठे मोठे नाव आहेत हे इंडस्ट्रीमधले. त्यांच्यासोबतचा एक्सपिरियन्स कसा होता शूटच्या व्यतिरिक्त, जेव्हा तुम्हाला वेळ मिळायचा गप्पा मारायला किंवा काय? आलिया भट्ट बरोबर मी कमी शूट केलंय खरं सांग, पण आम्ही खूप मजा केली. शी इज अ फॅब्युलस ॲक्ट्रेस आणि खूप इम्प्रॉम्प्टू आहे. रणवीर तर रणवीर आहे, म्हणजे आम्ही खूप बॉन्ड केलं, कारण आम्ही 90s मधल्या गाण्याचे दोघंही फॅन आहोत, त्यामुळे त्याच्यामध्ये आम्ही खूप बॉन्डिंग केलं. आणि जया मॅम स्ट्रिक्ट आहेतच, वी ऑल नो, पण सेटवर त्या खूप मजेशीर आहेत, खूप खूप मजेशीर आहेत, व्हेरी स्वीट पीपल. कुठलाही सिनेमा असेल तर तुम्हाला कुठली तरी चांगली असेल वाईट असेल ती गोष्ट शिकवून जातो. झिम्मा 2ने तुम्हाला काय शिकवलं? झिम्मा असेल किंवा झिम्मा 2 मधून काय घेऊन बाहेर पडलात रिंकू? खरं तर याचा खूप पिठलं भाकरी. नाही, ते जन्माला आल्यापासूनच शिकलोय. काय घेऊन पडलो असं एक गोष्ट मला सांगता येणार नाही. एकतर आत्तापर्यंत मी खूप नव्या लोकांसोबत काम केलंय. मी नोन आणि इतक्या चांगल्या ॲक्टरसोबत नाही, म्हणजे केलंय पण नोन ॲक्टरसोबत नाही काम केलं. आणि हे प्रत्येकाच्या ना खूप वेगवेगळ्या छटा आहेत, तर प्रत्येकाकडून काहीतरी शिकायला मिळतं. मग याच्याकडून 4 गोष्टी शिकले मी, क्षितीकडून 4 गोष्टी शिकले, सायलीकडून. पण मला सगळ्यात जास्त आनंद याचा आहे की मला इथे येऊन ना खूप चांगले मित्र भेटले, जे की मला रिंकू राजगुरू सारखं नाहीत वागवत. जसं बाहेर मी चुकले तर नाही तरी बरोबर म्हणणारे लोक असतात, तर इथे मला तर मी चुकले तर चुकले हे सांगणारी लोक आहे. तू असं कर, तू हे नको करू, तर हे खरं बोलणारी खूप लोक मला मिळालीत. आणि मला त्याचाच खूप आनंद आहे की खूप छान माणसं मी सोबत घेऊन बाहेर पडते. सायली, तू काय सांगशील? मी खरं तर खूप ब्लेस्ड आहे की मी झिम्मा 1 आणि झिम्मा 2चा एक भाग आहे. आणि रिंकू म्हणाली तसं सगळ्यांकडनं काम किंवा छोट्या मोठ्या गोष्टी शिकायला मिळतात. पण मला सगळ्यात महत्त्वाचं असं वाटतं की प्रामाणिकपणे एखादी गोष्ट, म्हणजे प्रामाणिकपणे काम कसं करावं हे मला कायम झिम्मामुळे कळलं, की तुम्ही जे करताय ते प्रामाणिकपणे करा, बाकी सगळं सोडून द्या. सो हे सगळ्यांकडनं मला हेमंत सर असतील, क्षिती असेल, रिंकू असेल, सुहासाजी असेल, निर्मिती मावशी, सिद्धार्थ आमचा, शिवानी आणि सुचित्राताई, सगळे तिथे असताना इतकं प्रामाणिकपणे काम करतात ना की आपल्यालाही असं होतं की इतकं छान काम करता आलं पाहिजे. त्यामुळे सगळ्यांचं कामातलं पॅशन मला दरवेळी झिम्मा 1 पासून झिम्मा 2 मध्ये सुद्धा मला ते पॅशन अजून वाढत जातं कामाचं. माझा पुढचा प्रश्न क्षिती मॅम आणि हेमंत सरांना आहे. तुमची मला द्यायचे की याचं उत्तर? मी काय नक्कीच शिकले नक्कीच मला द्या चालेल. असं कसं? शो बंद कर दिला त्या. काय मरेपर्यंत माणूस शिकत असतो, सतत काही ना काहीतरी आहे. आता आम्ही अगदी मारे ड्रामा स्कूलमध्ये अभिनय शिकून आलो, इथे अनेक वर्ष नाटकातनं कामं केली, सिनेमातनं कामं केली. पण आता ही जी नवी पिढी आहे ना, यांच्याकडनं फार काही शिकण्यासारखं आहे. आणि या 2 सिनेमांमुळे शिंग मोडून तरुणांच्यात कसं घुसायचं क्या बात आहे. आणि त्यांच्याबरोबर मला कसं एन्जॉय करता आलं पाहिजे माझं वय विसरून, हे मी या 2 सिनेमातनं शिकले. क्या बात. हेमंत सर आणि क्षिती मॅमला माझा पुढचा प्रश्न, तुमची घरची केमिस्ट्री आणि सेटवरची एकच आहे का? घरात जास्त कुणाचं चालतं आणि सेटवर पण सेमच होतं का? तू तुझ्या मनातलं उत्तर दे, मग मी तुला खरं उत्तर मला देईन. वाटतं तुमचं चालत असेल दोन्हीकडे. हे खरंच आहे का, म्हणजे असंच होतं का? त्याच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह आहे. खूप आहे काय. नाही, ते खूप चांगल्या अर्थाने चांगलं आहे. म्हणजे घरात सुद्धा ती मला मुलासारखं सांभाळते, खरं सांगतो ते आहे. त्याच्यानंतर प्रोड्युसर म्हणून तिला जास्त भान आहे आपण काय काम करतोय याचं, स्क्रिप्टपासनं, कास्टिंगपासनं, किती दिवस शूट करतोय, कसं करतोय, एडिट चुकलंय, गाणी वाईट होत आहेत तुझी, हे सगळं खरं सांगणारी आहे ती. म्हणजे मी अशाही लोकांच्या बायका पाहिलेल्या आहेत
की ज्या म्हणजे त्याचं म्हणजे स्क्रिप्ट 2 दिवस असा बसला होता, संध्याकाळी वाचलं झरझर झरझर, ओ हो, त्यातली ती नाही. 2च दिवस बसला होता, घाणेरडं लिहिलंय. सो हे कौतुक कधीच घरी होत नाही आणि ते चांगलं आहे, कारण आपण अशा कोणाला तरी आन्सरेबल आहोत की जे आपल्याकडनं अजून जास्त चांगलं काहीतरी अपेक्षित करतंय. सो सेटवरही हीच केमिस्ट्री आहे की अजून चांगलं कर. तुला आठवत आहे का, आपण एक सीन करत होतो, काहीतरी ते सेट चुकीचा लागला होता बघ, हां. फोटो बिटो सगळे हो, खूप, आणि उशीर सगळं अच्छा चाललं होतं, का आता कधी होणार का, आणि एक सणसणीत आवाज आला बाहेरून, इकडून क्षिती मॅम आल्या, क्षिती मॅम आल्या. आणि इथं काय चाललंय, काय वेळ किती चाललाय. तिला माहित नसेल हे, पण आम्ही आतमध्ये होतो एका घरात आणि आम्ही म्हटलं बाहेर नका जाऊ, क्षिती बाहेर नका जाऊ. तिने जो आवाज लावला होता त्या पुढच्या 5 मिनिटात सगळं सेटिंग इकडचं तिकडे ते हे करून झालं तयार, आणि बसून राहिली तिथे तो सेट लागेपर्यंत. मी ते पाहिलं असं कुठला प्रोड्युसर येऊन बसले. काही वेळांपूर्वीच तुम्ही म्हटलं की ज्या रिअल लाईफमध्ये आहेत तसंच त्यांना रिअल लाईफमध्ये दाखवण्याचा प्रयत्न केला आहे, तसंच त्यांना भूमिका देण्याचा प्रयत्न केला आहे. तर क्षिती मॅडमला तुम्ही चुकीची भूमिका दिली असं नाही वाटत पहिल्या जिम्मामध्ये? मी खरं सांगतो तर त्या फार अशा भित्र्या दाखवल्या, जास्त बोलत तेच कठीण आहे ना. मी 11 वर्ष तिच्या बरोबर काढली आहेत. ती मीताच आहे. हे एक प्रोफेशनल, आपण ज्याला म्हणू मास्क आहे, हे प्रोफेशनल मास्क आहे. घाबरते, ह्युमन आहे म्हणजे हळवी होते. म्हणजे रेकॉर्ड होत आहे. हो. तिला प्रचंड रडू येतं, आनंद झाला तरी रडू येतं. म्हणजे काहीतरी आम्ही बघत असतो, खूप हसतो आणि मग ती रडते. अशा मुलाखती बघते, मुलाखतीत कोणीतरी काहीतरी इमोशनल सांगतं, मग ती घळाघळा रडते. सो हे ती इमोशनल बाजू तिच्यात आहे. बरं, कावरी बावरी होते तेही होते. ते काय, ते शिल्ड आहे, ते तिला तिचं तिने अडॅप्ट केलेलं आहे. मांजर जसं असतं की त्याला कितीही वरनं फेकलं तरी ते 4 पायावर उभं राहील, पण उडी मारायच्या आधी कावरं बावरं होईलच ना, तशी ती आहे. आणि दुसरं काय आहे, हे सगळं खरं आहे, मी अशी आहे, पण मी लग्न ह्याच्याशी केल्यामुळे ते शील्ड विल सगळं आणावं लागतं. नाही तर काय करणार, म्हणजे हा माणूस साधा नाही आहे वाटतो तसा, नाही का. लोकांवर ओरडावं लागेल ह्याच्याशी लग्न केलं, नाहीतर हात से गया आदमी. असं पण नाही हा बोलायचं. हेमंतच्या Contract झालंय त्याचं. Contract झालंय का? खरं सांगू, जवळपास 40 वर्ष उशीर झाला. हे मात्र खरं आहे. नाहीतर आज सुहास ढोमे पाटील म्हणूनच यामुळेच कदाचित ती बाजू घेते. 20-25 वर्षांनी कोणतरी मिळालं का काय. अरे काय हात आहे. क्षिती, तू वादळवाटमध्ये जर्नलिस्टची भूमिका केली होतीस, त्याच्यातला तुझा तो बंडखोरपणा आहे तो दिसून आला होता. असं असताना पण हेमंतनी एवढी रिस्क कशी घेतली की या बंडखोर व्यक्तीशी जुळवून घ्यायचं, आणि असं असताना हे सगळं, हा सगळा एक मस्करीचा एक थोडासा भाग झाला, पण एवढं सगळं असताना की एवढी बंडखोर प्रवृत्तीची व्यक्ती आपल्या घरी असताना जिम्मा हे नाव कसं काय सुचलं तुला सिनेमासाठी? माझा रोज चालू असतो ना तो. नाही, आम्ही खरं तर सांगू का, अरे पण आता म्हणाला असतं ती शांत आहे म्हणून, नाही, लगेच नाही. बदललास. नाही, पण ते आता कुठल्याही नवरा बायकोमध्ये बेसिक जिम्मा चालूच असतो किंवा कुरकुर बुरबुरसच ते चालूच असतं, त्याला काही हे नाही. पण खरं सांगायचं तर शूटला जायच्या अगदी आठवडाभर पर्यंत आमच्याकडे टायटल नव्हतं. सुसाट, हा, तेव्हा काही नावं काढली होती आपण, म्हणजे त्याला काही म्हणजे ते मिळत नव्हतं की हां हे नाव. आणि एक दिवस समीर विद्वांस, इरावती कर्णिक, मी, क्षिती, आमचा एक मित्र आहे सुयोग गोरे, सिद्धू चांदेकर, असे आमच्या घराच्या लिव्हिंग रूममध्ये नुसते लोळत पडलो होतो. आणि 3 तास नाव काय असेल याच्यावर चर्चा चालू होती, आणि वाटेल ते बोलायचे लोक. पान वगैरे काहीही नावं काढत होते. म्हणजे पान का असेल नाव, प्रत्येक पान बदलते वगैरे. काही तेव्हा लॉजिक काही लावत काही होतो लॉजिक, किनार वगैरे. आणि ना मग एका पॉइंटला क्षिती असं म्हणाली, खेळ पाहिजे काहीतरी, खेळ. आणि इरा म्हणाली जिम्मा. तर तेव्हा असं झालं की हां जिम्मा ठरलं. या नावातच काहीतरी रिदम आणि फील आहे, हॅपीनेस हॅपीनेस आहे. त्याच्यात एक आपल्याला मजा येते.
सो मजा येण्याचं एक नाव हवं होतं फॉर शुअर. जिम्मा परफेक्ट नाव आहे मला तर वाटतं. ते राहिलं, ते जुळवून कसं घेतलंस ते राहिलं. काय आता दिसतच आहे की म्हणून तो लांब बसायला ओके, लागला. हवं आज लागतं जुळवून. मुंबई तकनी चहा दिल्यामुळे चहा तरी पितोय मी. तो उशिरा उठला, चहा करण्याची जबाबदारी त्याची आहे सकाळची, तो उशिरा उठलाय, नॉट माय फॉल्ट. तुम्ही दोघांनी सांगितलं की तुमच्या दोघांमध्ये कोणाचे चालते, पण तुमच्या दोघांमध्ये जास्त भांडणं कोण करताना सॉरी पहिल्यांदा कोण बोलतं? अरे हा काय प्रश्न, तू सॉरी सांग. कोण बोलतो? वेडा आहे. सॉरी लग्न झालं कोण नाही म्हणत अजून. तुझं असेल? लग्न झालंय? नाही झालंय अजून. हा ऐक, हे बघ मी तुला सांगतो, जेव्हा आम्ही पहिल्यांदा भेटलो, लग्न झालं, पहिला महिना सकाळी एकमेकांना गुड मॉर्निंग, मी ठेवू चहा, हा 2 महिन्यांनी सकाळी उठल्यावरच सॉरी, गुड मॉर्निंग, लव यू वगैरे सगळं गेलं, आता दिसलं सॉरी सॉरी सॉरी, हेच करावं लागतं. बघ भांडण पण मीच करते आधी, पण सॉरी त्यांनीच म्हणायचंय. दॅट इज डन, ते ठरलंय आमच्यात. अरे सगळी संसाराची मजा याच्यातच आणि येणार आहे माझा एक बाळांनो. गोष्टीवर विश्वास आहे आणि स्पेशली जोपर्यंत सगळ्या तुम्ही भांडत नाही तोपर्यंत काय मजा आहे? करेक्ट, मुलींनाही मला सांगायचं, माझं एक तत्व आहे, माझं ते माझं, तुझं ते पण माझंच. इतकं सिम्पल बेसवर चालू आहे सगळं. चला वळूया पुढे. रिंकू, रिंकू हे लक्षात ठेव. ही तालीम योग्य नाही. अजून एका मुलाचं आयुष्य बर्बाद होताना मला बघायचं नाही. तुझा वेगळा जिम्मा नको. हेमंत, जरा वेगळा प्रश्न आहे तुला. कसं आहे की कलाकार खूप कमी कलाकार असतात जे उघड भूमिका घेतात, राजकीय असो सामाजिक असो. त्यापैकी तू एक आहेस. तू कुठल्याही सामाजिक विषय असेल किंवा राजकीय असेल तू लिहित असतोस, तुझे ट्विट्स असतील आम्ही बघत असतो. तर हे केल्यानंतर तुला इंडस्ट्रीमध्ये काही वेगळ्या गोष्टींचा सामना वगैरे करावा लागतो का तुझ्या अशा भूमिकांमुळं? नाही, असा काही सामना करावा लागत नाही. प्रत्येकजणच आम्ही एकमेकांना त्या पद्धतीची स्पेस किंवा आदर देतो. काही प्रमाणात ज्याला आपण ट्रोलिंग किंवा असं म्हणतो ते तर हल्ली सगळ्यांचंच होतं की, म्हणजे आता तुम्हीही न्यूज देता, आपलं जर लाईव्ह चॅनल यूट्यूबवरती चालू असेल, खाली काहीही लिहून येतं. सो त्याच्यामुळे आता असं राहिलंच नाही आहे की कोणी विरोधात बोलणार नाही. कुठलंही मत बरोबर असेल चूक असेल तरी विरोधात बोलणारी माणसं असणारच आणि ती असायला हवीत, नाही तर आपल्यालाही बळ यायचं नाही. तुला भीती नाही का वाटत या गोष्टी, तुला या गोष्टीमुळे काही नुकसान होईल फिल्म किंवा काही गोष्टींसाठी? नाही, तसं वाटत नाही. मला असं वाटत नाही की मी माझ्या कामाला किंवा सिनेमाला नुकसान पोहोचेल असं काही बोलत असेन. मला माहीत नाही आहे म्हणजे, किंवा मी तसा स्टँड घेत असेल. मी रोकटोक बोलतो पण मी बॅलन्स साधतो आणि शक्यतो माझ्या सिनेमांच्या वेळेला हे स्टँड घ्यायचं टाळतो. और मेरे पास शेती आहे. आणि दुसरा प्रश्न असा की आम्ही खरं तर हा खूप लोकांना विचारला आहे, तुझ्या स्क्रिप्ट खूप भन्नाट असतात. तर सध्या आपल्याकडं जे राजकीय घडतंय, म्हणजे रोज नवी वादळं असतात, तर तुला असं वाटत नाही का की एखादा राजकीय सिनेमा बनवावा मस्तपैकी असा? नको, कशाला, घरी तेच बाहेर तेच. सकाळी प्रेमानं तो पेपर उघडावा तरी तेच, बातम्या लावाव्यात तरी तेच, सोशल मीडियावर जावं तरी तेच, कशाला पुन्हा थिएटरमध्ये जाऊन तेच. वेगळं बघूया, छान आयुष्य सुंदर आहे असं वाटावं काहीतरी बघूया. सायलीसाठी प्रश्न आहे, ते कायम ऋतुराज गायकवाड आणि सायली संजीव असं समोर येत असतं. कॉन्ट्रोवर्सी आहे की तुला क्रिकेटची आवड आहे म्हणून तुझं नाव जोडलं जात आहे, नेमकं काय होत आहे? आणि तुला खरोखरची क्रिकेटची आवड आहे का? म्हणजे त्याच्यामुळे हे सगळ्या गोष्टी होत आहेत, कधी काळी तुम्ही भेटला होतात म्हणून होत आहेत, नेहमी फक्त बातम्या येतात, मग तुझी पोस्ट येते किंवा काहीतरी ट्विट येतं किंवा मग म्हणजे ऋतुराजकडनं नाही पण तुझ्याकडनं अनेकदा अशा पद्धतीनं ट्विट येतं आणि मग पुन्हा ती कॉन्ट्रोवर्सी विरते, पुन्हा ती नव्याने सुरू होत असते. मला क्रिकेट बघायला आवडतं आणि मी खरंच फॅन आहे. मी खूप फॉलो करते क्रिकेट. मी अगदी परवाची मॅच बघितली मॅक्सवेलची आणि मला खूप आवडली. पण मला असं वाटतं की पर्सनली मला जर क्रिकेट आवडत असेल आणि मला महेंद्रसिंग धोनी आवडतो आणि मी जर त्यांच्या संघाला जर का मी काय म्हणू शुभेच्छा देत असेल तर त्याच्यात एवढं सगळं होण्याची काही गरज नाही. आणि आता तर लग्न झालं की त्याला जगू द्या की सुखाने.
तेवढ्याच क्षितीने विचारलं तर सॉरी, ऑफ द रेकॉर्ड, ऋतुराज गायकवाड हे क्रिकेटर आहेत. पण क्षितीला असं झालं, अरे बापरे हे कधी झालं आणि मला का नाही माहिती, तिने मला नंतर मारलं असतं. पण जेन्युअनली ही इज अ व्हेरी गुड प्लेअर आणि तो खूप चांगला मित्र आहे माझा. या सगळ्या ट्रोलिंग्स आणि या सगळ्या गोष्टींमुळे आमची मैत्रीही राहिली नाही असं मला वाटतं. आता बऱ्याचदा आमचं बोलणंही होत नाही, काहीच नाही. सो मला उलट वाईट वाटतं की जी चांगली मैत्री आहे ती या सगळ्या ट्रोलिंग्समुळे खराब होते. माझा प्रश्न रिंकूला आहे. मराठीतून अशा बऱ्याचशा अभिनेत्री आहेत ज्यांनी हिंदीमध्ये जाऊन धीरगंभीर भूमिका केल्या. तर मागील काही वर्षांमध्ये तू चांगल्या सिनेमांमध्ये काम केलंस, चांगली प्रसिद्धी मिळाली. तर आता रिंकू राजगुरू मराठीसह हिंदी भाषेत धीरगंभीर भूमिकांमध्ये आम्हाला कधी पाहायला मिळेल? पाहायला मिळेल. मी मराठी का हिंदी असं ठरवून खरं तर काम नाही केलं आतापर्यंत आणि करतही नाही. त्या पद्धतीचं छान काम मिळालं किंवा मला जर वाटलं की त्या भूमिकेला मी न्याय देऊ शकते तर मी डेफिनेटली करीन. हेमंत सर, आपल्या मराठीला इतिहास राहिलेला आहे की आपण पॉलिटिकल ज्या हॅपनिंग्स आहेत त्याच्यावरती मूवीज करतो. सिंहासन झालं, आता रिसेंटली सिटी ऑफ ड्रीम्स आहेत. आता जसं निलेश सरांनी विचारलं, 1919ला जे झालं आपल्या राज्यात सत्ता संघर्ष आणि त्याच्यानंतर परत राज्यात सामाजिक राजकीय घडामोडी बदलल्या, यावर वेब सिरीज किंवा मूवी असा तुमचा आणण्याचा काही प्लॅन आहेत का सध्या? मी जे रोज जगतो, रोज बघतो ते पुन्हा पडद्यावर मांडण्याची माझी इच्छा नाही. मी काहीतरी छान वेगळं पॉझिटिव्ह वाटेल असं मांडण्याचा प्रयत्न करीन आणि होपफुलही. आणि जिम्मातून आम्ही त्याला एवढा वेळही मिळू देणार नाही की तू दुसरं काहीतरी असं करू शकेल. हेमंत, तुझे चित्रपट आम्ही पाहिले, तू अभिनेता म्हणून, नट म्हणून पण एकदम उत्तम आहेस. मस्त कॉमेडी, हास्यास्पद पात्र असते. तू दिग्दर्शन पण चांगलं करतोस. तुला नेमकं काय जास्त आवडते? म्हणजे दिग्दर्शन करायला आवडतं की अभिनेता म्हणून एखाद्या चित्रपटात भूमिका साकारायला आवडेल? काय आवडतं जास्त? नाही, मला काम करायला आवडतं, बिझी असायला आवडतं. परंतु आपण जर असं म्हटलं की लेखन, अभिनय, दिग्दर्शन यातलं आता थोडंसं दिग्दर्शनावर प्रेम जास्त होऊ लागलं आहे असं म्हणू शकतो. मला अभिनय आवडत होताच, तो आवडत राहील. आता फारसे दिग्दर्शक, कदाचित हा दिग्दर्शक झाला म्हणून मला कास्ट करत नसावेत, तर तुमच्या माध्यमातून मला त्यांनाही विनंती करायची आहे की असं काही नाही आहे. मी काही सेटवर तुम्हाला हे असं घे तसं कर वगैरे सांगणार नाही. प्रामाणिकपणे काम करीन, मला कास्ट करा. पण शिते, तुला काय आवडतं जास्त, त्याचं अभिनेता की दिग्दर्शक? दिग्दर्शक. होऊच नाही अभिनेता असं तिचं म्हणणं. नाही, तसं नाही. काय माझं होतं, असं म्हणणं की त्याचं दिग्दर्शक म्हणून जितक्या पॅशनेटली तो त्या सगळ्याकडे बघत असतो किंवा जितक्या फोकसनी बघत असतो ते मला जास्त आवडतं. म्हणजे आय लाईक टू सी हिम ऑन सेट वेन ही इज वर्किंग एज अ डिरेक्टर मोर दॅन अन ॲक्टर. कारण कदाचित मी स्वतः नट आहे त्यामुळे मला असं होतं की हां हे आहेच, पण दिग्दर्शकाचा फोकस त्याचा खूप कमालीचा आहे. आणि दुसरं मला आवडतं हे की तो प्रोग्रेसिव्ह आहे. म्हणजे असं नाही की चुका होत नाहीत, पण झिम्मा 1 मधल्या चुका झिम्मा 2 मध्ये होत नाहीत, वेगळ्या होतात. पण त्यामुळे मला असं वाटतं की इट्स अ प्रोग्रेसिव्ह थिंग आणि ही इज लर्निंग रिअली वेल. पण तुला हे जाणवलं होतं जिम्मा 1 नंतर किंवा आता जिम्मा 2च्या मध्ये की या चुका झाल्यात माझ्याकडनं? 500%. एक उदाहरणार्थ म्हणून एखादी जर आली की मला हे करू शकलोस तू, म्हणजे काय करू शकलोस? हां, म्हणजे आता जिम्मा 1च्या वेळेला जेव्हा तो चित्रपट पाहिला तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की रंगसंगती किंवा प्रत्येक प्रसंगाचं खोलवर जाणं, यासाठी हवा असणारा वेळ, या सगळ्यावर मी लक्ष देऊ शकलो असतो. झिम्मा 2चं एडिट पाहिल्यावरच लक्षात आलं अजून 4 दिवस शूटला हवे होते. आणि मी ह्यात असा कधीच नसतो की काय सुंदर केलंय, हां सुंदर झालं की नाही आपलं, नाही. सिनेमा जेव्हा सुहास मावशींनी बघितला त्याच्यानंतर आम्ही 1.5-2 तास बोललो, काय आवडलं काय नाही, पुढच्या वेळेला काय कर, कसं कर. सो त्याच्यामुळे खूप छान प्रोसेस आहे ही. लोक एकमेकांशी खरं बोलत राहतात, कुठल्याही भ्रमात नाही आहेत लोक. ग्रुपचंच हे वैशिष्ट्य आहे की कसं बाई बोलू, काय करू, नको. आम्हाला वाटत नाही की इतका आमचा असा एकजीव झालेला ग्रुप आहे की तुझं चुकलं का माझं चुकलं काय ते आम्ही एकमेकांना सांगतो. इथे वय किंवा अशा कशाचाही संबंध येत नाही. ऑल्सो मला एक ह्याच्यात मेन्शन करायचं, ह्याचं कारण असं आहे आणि मी हे आधीही म्हणाली आहे, दो वी जस्ट स्टार्टेड ॲज अ कंपनी, पण इट इज बाय फार माय रूल
की जे कोणी या कंपनीच्या कुठल्याही ह्याच्यात काम करते त्याचं सगळ्यात जास्त प्रेम त्या फिल्मवर पाहिजे. फिल्म महत्वाची केली की मग आजूबाजूचं सगळं होतं. हे काही आता मी हिला ओरडले किंवा हिचे लाड केले इज फक्त पर्सनल नाही चालू, हे फिल्मसाठी करतोय आपण सगळं. आणि हे एकमेकांशी रिलेशन्स होणं हे त्याचं बाय प्रॉडक्ट आहे. मेन फोकस सगळ्यांचा चांगला सिनेमा करूया हा असल्यामुळे हे सगळं होत राहतं. असं शूटिंगला का नाही जाणवलं मला तुमच्या अरे सगळ्यांकडे? तुला आम्ही बोलतच होतो त्याच्यासाठी. पिकनिक जास्त त्यांना वाटली. विचारायचंय काय? हा सॉरी. सॉरी हो ते तुमचं. सॉरी. प्रश्न सगळ्यांनाच आहे, पण मी स्टेप बाय स्टेप विचारते. पहिले तुम्हा तिघींना की इतर इंडस्ट्रीमध्ये सिरियल्स असतील किंवा पिक्चर्स असतील त्याच्यामध्ये मुलींचा जो बोल्डपणा दाखवला जातो तेवढा अजून आपल्या इंडस्ट्रीमध्ये नाही आहे. आणि तो प्रत्येक लेवलला असेल. म्हणजे काय काय इंडस्ट्रीमध्ये तर आता जेवढं हॉलिवूडमध्ये दाखवला जातो बोल्डनेस तेवढा आपल्या इतर इंडस्ट्रीजमध्ये पण आलेला आहे. तर हे मराठीत न येण्यामागे बोल्ड कपडे असतील, बोल्ड सीन्स असतील किंवा अगदी लेस्बियन सीन्स पण असतील, हे सगळे आपल्याला इतर इंडस्ट्रीमध्ये मिळत आहेत. आणि त्याच्यावरून ते एवढे ट्रोल होत नाही आहे जेवढे आपल्याकडे मराठी इंडस्ट्रीमध्ये सई ताम्हणकर हिने ती ट्रोल झाली होती काही प्रमाणात, प्रिया बापट झालेली होती. तर इथे तुम्हाला तिघींना हा प्रश्न आहे की हे करताना तुम्ही कम्फर्टेबल नाही आहात की ते प्रेक्षक स्वीकारणार नाहीत म्हणून आपल्याकडे ते आणलं जात नाही? काय दडपण असतं असे सीन्स करण्यामध्ये? एक मला ह्याच्यावर म्हणायचं की सई ट्रोल होते किंवा प्रिया ट्रोल होते हे सॅड आहे, कारण दे आर ट्राईंग टू एक्सपेरिमेंट अँड सी की हे कसं होतंय, हे काय होतंय, तो रोल काय आहे. ऑल्सो सई ट्रोल झाली तर रोलमध्ये ते होतं. आणि कोणी ट्रोल केलं? मराठी लोकांनी जास्त ट्रोल केलं, विच इज अनफॉर्च्युनेट. पण ह्याच मराठी लोकांनी करोड माझ्या जन्माच्या आधी विजय तेंडुलकरांनी मित्राची गोष्ट नावाचं नाटक केलंय, ज्यात माझ्या आईने काम केलं होतं आणि रोहिणी हट्टंगडींनी. ते लेस्बियन बद्दल होतं. इट वॉज अ लेस्बियन कपल प्ले, मित्राची गोष्ट. त्याच्यानंतर त्याचे अनेक पुढे काय काय झालं. तर हे आपल्याकडे आहे. आता समहाव ना आज हा प्रश्न तुला आम्हाला विचारावासा वाटला की तुम्ही हे करत नाही आहात का. असं का असेल? जस्ट बिकॉज आता मला स्वतःला आय एम नॉट कम्फर्टेबल इन दॅट काइंड ऑफ कॉस्ट्यूम डज नॉट मीन आय डोंट लाईक पीपल वेअरिंग इट. मला फार आवडते सई जे घालते, जे कॅरी करते ते अप्रतिम आहे. प्रत्येकाची पर्सनॅलिटी असते किंवा प्रत्येक वेळेला त्या रोलची ती गरज असते किंवा त्या सीनची ती गरज असते. मला नाही वाटत असं की मराठी मुली ह्याच्यात मागे पडतात, कमी पडतात. तसे विषय आपल्याकडे आलेले नाहीत कदाचित आत्ता इन द रिसेंट पास्ट. पण पूर्वी झालंय हे, पूर्वी करत असत लोक किंवा आणि तेव्हा ते अप्रिशिएटही होत होते सीन्स. एस्थेटिकली शूट करायला पाहिजे ही गरज कळते मला. आणि एकीकडे आपण म्हणायचं मराठी सिनेमा हा कंटेंट ड्रिव्हन आहे, विच इज व्हेरी व्हेरी गुड. एकीकडे लोकांना प्रश्न पडतो की तुम्ही मराठीत ग्लॅमर आणत नाही. एकीकडे ते ग्लॅमर आलं की त्यांना काही लोक ट्रोल करतात. हे ट्रोलिंगवाला जो बिझनेस आहे ना त्यांनी जरा गणितं सगळ्यांच्याच मनातली हुकतात. म्हणजे मलाही कळत नाही हे करायचंय का नाही करायचंय, नक्की प्रेक्षकांची माझ्याकडनं अपेक्षा काय आहे. म्हणजे एकीकडे सई ताम्हणकरचं माझ्यासारखी बाई कौतुक करते की काय चिकणी दिसते यार, एकीकडे घरी जाऊन बघावं तर कोणीतरी एका मुलीनीच तिला ट्रोल केलेलं आहे. मग काय करायचंय सई ताम्हणकरनी, घालायचंय का नाही, कोणाचं ऐकायचंय? ती स्वतःचं ऐकते. आणि आय थिंक इट्स अ स्लो प्रोसेस बट देर इज प्रोग्रेस. आणि बोल्डनेस हा इथे असतो, कपडे किंवा सीन किंवा हे इट्स जस्ट अ मीडियम. काय नाही, ती म्हणाली तेच, मलाही तेच वाटतं. एक प्रत्येकाचा कम्फर्ट झोन असतो आणि मला असं वाटतं कधी कधी फिल्मची गरजही असते, गोष्टी तशा असतात आणि आपल्या आजूबाजू हे घडतं हे प्रत्येक घराघरात माहिती आहे, प्रत्येक लोकांना माहिती आहे. काही लोकांना ते फक्त काय म्हणतात ते ॲक्सेप्ट होत नाही की तुम्ही हे टेलिव्हिजनवरती का दाखवता. तर तिथे मला वाटतं कधी कधी आपण मागे पडतो. आणि ती केलं की बघायला मजा येते. हिंदी सिरियल हिंदी सिनेमात बघायला छान वाटतं, इंग्लिश फिल्म मध्ये छान वाटतं, आपण केलं की प्रॉब्लेम आहे. आणि ट्रोलिंग एक त्याचा खूप आहे, त्याच्यामुळे मग ते दडपण येतच. पण मला वाटतं जे कम्फर्टेबल आहे त्यांनी करायला काय हरकत नाही. आणि मराठीतच मला वाटतं आता सगळे बघतात आणि लोकांना आवडेल अशा फिल्म आल्या तर, मुलींना तरी. हेमंतला विचारायचं आहे, आपण बघितलं तर अशोक मामांचे सिनेमा असेल किंवा लक्षातचे सिनेमा असतील ते आपण अनेक वेळा बघतो. आजही बनवा-बनवी पुन्हा टी व्हीवर लागला तर आपण अनेक वेळा माहिती असतं, सगळं डायलॉग्स पार्ट असतात तरी आपण बघतो. आपल्याला माहिती आपले 3 तास वाया जाणार तरी बघणारच. तर तुला असं वाटतं की रिसेंट पास्टमध्ये असे विनोदी सिनेमे कुठेतरी आपण मागे पडतो किंवा असे आले नाही आहेत की जे पुन्हा पुन्हा आपण बघू शकतो किंवा ते बघितल्यानंतर आपल्याला निखळ आनंद येतो, आपल्याला त्यातल्या छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा इतक्या आवडतात की आपण ते पुन्हा पुन्हा बघू शकतो. तर ही लिहिण्याची गरज आहे किंवा हा निखळ आनंदच आपल्या सगळ्या जगण्यातनं किंवा आयुष्यातनं निघून गेला आहे?
मला असं वाटतं ना, पूर्वीचे आता आपण जे उदाहरण घेतलं, सबनीस साहेबांनी लिहिलेले संवाद आहेत ते सिच्युएशनला धरून असायचे, पात्रांना धरून असायचे, पात्रांचे स्वभाव असायचे, ते एकमेकांना रिॲक्ट व्हायचे, त्यातनं विनोद व्हायचा. आता आपल्याकडे हे जे व्हॉट्सॲप आणि हे सगळं आलं आहे ना, तर व्हॉट्सॲपचे विनोद म्हणजे स्क्रिप्ट वाटू लागलं आहे लोकांना दुर्दैवाने, की एकामागे गॅग झाले पाहिजेत, टाळ्यांची हां. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विनोद करताना निरागसता हरवली आहे, विनोद करताना अश्लीलतेचा उपयोग करावा लागतोय, हे दुर्दैव आहे. म्हणजे अश्लील म्हणजे विनोद नाही, अश्लील म्हणजे किळसवाणं, त्याला विनोद म्हणू शकत नाही, त्याचा हसू होतं. आणि अशा पद्धतीच्या स्क्रिप्ट्स हल्ली आल्या, लोकांनी त्या नाकारल्यासुद्धा, आणि मला त्याचाही आनंद होतो की त्या नाकारल्या गेल्या योग्य वेळी. कारण पुन्हा एकदा निखळ मनोरंजन होणं हे महत्त्वाचं आहे. बनवाबनवीसारखे सिनेमे बनणंसुद्धा खूप महत्त्वाचं आहे. तशा पद्धतीचे विनोद आजही आपल्याला आवडतात. म्हणजे तुमच्या प्रश्नातच आपलं उत्तर आहे की आपण आजही बनवाबनवी बघतो. का बघतो? तर दुसरं बघण्यासारखंच काही बनवलेलं नाही आपण. सो त्याच्यामुळे तसं बनवावं लागेल, तसा विनोद लिहावा लागेल, तशी पात्र उभी करावी लागतील, ते करणारे नटही लागतील तेवढ्या निरागसतेने. सो हे सगळं खूप एकमेकांमध्ये गुंतलेलं आहे आणि मला असं वाटतं की निखळ विनोद हरवलेला आहे, तो पुन्हा यायला हवा. लेखक म्हणून तुला असं वाटतं की अशा स्क्रिप्ट्स लिहिणं किंवा असे सिनेमे लिहिणं आत्ताच्या काळात आव्हानात्मक झालं आहे? कारण जसं रिंकू मगाशी म्हणाले की तुम्ही सगळे म्हणालात की आपण काय लिहितो किंवा आपण कॅरेक्टर्स करतो ते आपल्या जगण्यातला एक भाग असतो किंवा आपल्या आजूबाजूच्या गोष्टी असतात. असं वाटतं की आता ह्या सगळ्या गोष्टी मागे पडल्यात की आपल्या आयुष्यातलाच आनंद, तो विनोद, ते निखळ नातं हरवून गेले की आपल्याला लिहिताही येत नाही किंवा ते आपल्या स्क्रिप्ट्समध्ये पण उतरत नाही आहे? मे बी असू शकतं. अगदी खरं आहे. नाही खरं आहे. म्हणजे 80s 90s मध्ये जे वातावरण होतं किंवा जी मानसिकता होती किंवा जी आजूबाजूची पॉझिटिव्हिटी होती, कारण तेव्हा आपण असे झपाट्याने ग्रो होत होतो. आत्ता मला एक वाटतं डोम्या, मग की गेल्या 25 वर्षामध्ये ज्या पद्धतीने स्पीड वाढला ना सगळ्याचा, वेळच नाही आहे कोणाला. आता तुम्ही म्हणताय की तुम्ही तुमचा वेळ वाया घालवून बनवाबनवी बघता, तर त्याला तेवढं अट्रॅक्शन आहे ना. आम्हाला तेवढं अट्रॅक्शन आता निर्माण करता येत नाही आहे स्पीडमुळे. अटेन्शन स्पॅन. पण सुहासमावशी, असं नाही वाटत का, तू म्हणतेस की हे स्पीड वाढलाय, ही मुलं वेगवेगळा विचार करतायत, पण मनोवृत्ती सातच्यात घरातलीच आहे प्रेक्षकांची किंवा ते घेण्याची, हे असं नाही वाटत का की सातच्या आत घरात टाईपच गोष्टी असाव्यात किंवा त्या टाईपच मराठीमध्ये काम व्हावं, मग तसेच आम्ही बघायला जाणार? फार मोजके सिनेमे बघायला जातात. प्रेक्षकांवर आहे ना बाळा. माझं म्हणणं की जर कोणी काही असा वेगळा सिनेमा काढला, आता तू हे नावच घेतलंयस म्हणून आम्हाला त्यावेळेला वाटलं नव्हतं की प्रेक्षक बघायला येतील, आणि फ्रँकली सांगते फार आले नव्हते. तो खरा म्हणजे एक अत्यंत उत्तम सिनेमा झालेला होता, वेगळ्या विषयावरचा होता, तर त्याला प्रेक्षक बघायला आले नव्हते फारसे. तो चाललेला सिनेमा नाही. म्हणजे मला प्रेक्षकांनाच हा प्रश्न विचारायचा आहे की मग तुम्हाला नक्की काय हवं आहे? एका बाजूला म्हणायचं आम्हाला वेगळे विषय पाहिजेत, एका बाजूला म्हणायचं आम्हाला विनोद पाहिजे. असं नसतं. तो एक चांगला एकसंध सिनेमा असतो. आणि सातच्या आत घरात मध्ये तेच झालं होतं की विषय इतका सुंदर घेतला होता आणि तो मांडलाही चांगला गेला होता पाहायला गेला तर, पण मग का नाही आले प्रेक्षक? बरोबर. पण सुहासताई, तुम्ही ज्या ठाण्यामध्ये असता, तुम्ही तिथल्या त्या सोशल मुवमेंट्समध्ये पण खूप सहभागी असता, तुम्ही त्याच्यामध्ये काम करता, पण आता का नाही? म्हणजे वयामुळे करत नाही की काय वेगळं कारण आहे त्याच्या मागचं? वयामुळे आहे हे तर झालंच. आणि काय झालं असं लक्षात आलं की ज्या पद्धतीचं काम मी करत होते ठाण्यामध्ये पूर्वी, त्याला पुन्हा तेच आमच्या प्रेक्षकांचं बोलते तसंच आहे की लोकांचा रिस्पॉन्स नको का? हे साधी गोष्ट आहे. आता हा विषय वास्तविक इथे बोलायचाच नाही आहे, पण सुका कचरा आणि ओला कचरा वेगळा करा हे मी सोसायट्यांमध्ये जाऊन सांगत होते. तो आजही होत नाही. सो मी थकले, मी हरले या लोकांच्या पुढे. बरोबर आहे. आपण खूप सारे प्रश्न झालेत, चावडी रंगली आहे दिवाळीची, पण आपल्याला वेळेचं पण मर्यादा आहे. पण शेवटी जाताना हेमंत, तू कॅप्टन ऑफ द शिप आहेस, काय सांगशील लोकांना? म्हणजे आता एक थोडक्यात सांगायचं झालं तर की आता 24 नोव्हेंबर नंतर तुम्ही थिएटरमध्ये या, कारण जिम्मा
पहिला भाग लोकांनी खूप भरभरून बघितला आहे, पण झिम्मा 2 बघायला या तर तू काय सांगशील? 24 नोव्हेंबरपासनं आपला सिनेमा परत एकदा येतोय. कारण पहिला भाग आम्ही बनवला, तो तुम्ही आपलासा केलात. आता तो सिनेमा आमचा राहिलेला नाही, तो आपला आहे. आणि त्या आपुलकीनं, त्या जबाबदारीनं त्याचा पुढचा भाग बनवलेला आहे. मला खात्री आहे तुम्हाला तो नक्की आवडेल. या सगळ्यांनी प्रामाणिकपणे काम केलेलं आहे. खरं तर सगळेच प्रामाणिकपणे काम करत असतात, पण तुमचं मनोरंजन व्हावं आणि त्यातनं तुम्हाला आयुष्याबद्दल छान वाटावं, हा आमचा सगळ्यांचा प्रामाणिक हेतू आहे. 24 नोव्हेंबरला जेव्हा तुम्ही चित्रपटगृहात याल आणि हा सिनेमा बघून बाहेर जाताना तुमच्या चेहऱ्यावर हसू आलं किंवा तुम्हाला असं वाटलं की चल ठीक आहे, काहीतरी बरं होणार आहे आपल्या आयुष्यात, तरीसुद्धा आम्ही खूप कमावलं. थँक्यू व्हेरी मच. तर आम्ही सुद्धा, तुम्ही आलात चावडीवर, त्याच्यामध्ये खूप कमावलं आहे शिती, आणि याच्यामुळे खूप आम्हाला किस्से मिळालेत. ते वेगळे नंतर पर्सनली सुद्धा तुला फोनवरती आम्ही विचारू, डिटेल्स तू मला सांगशीलच. पण तुम्ही आज या दिवाळीनिमित्त चावडीवरती आलात आणि खूप छान गप्पा झाल्या आपल्यामध्ये. द्वाड सुहास जोशी आहेत हे आज कळलं, या दोघी ही बंडखोर आहे हे माहिती होतं, पण इतकी बंडखोर आहे हे आज कळलं. तू किती निर्दयी दिग्दर्शक आहेस हे आज कळलं. या बिचाऱ्या दोघी जणी यांच्यावरती अत्याचार झाले तुझ्यामुळे हे पण आज आम्हाला कळलं. तर ह्या सगळ्या अनेक गोष्टी कळल्या आहेत, पण त्या पडद्या मागे आहेत. पडद्यावरती जे काही घडलंय ते 24 नोव्हेंबरपासून आम्ही बघूच ते काय झालंय. झिम्मा भाग 2 प्रकार. आणि तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा या सिनेमासाठी आमच्या टीमकडनं, मुंबई तकच्या प्रेक्षकांकडनं. आणि तुम्ही इकडे आलात त्याबद्दल खरंच खरंच खूप धन्यवाद. आणि तुम्ही सुद्धा ही चावडी कशी रंगली आहे ती बघा आणि आम्हाला नक्की कळवा, नक्की कमेंट्स द्या. आणि मुंबई तकच्या बाकी सगळ्या ज्या बातम्या असतात, बाकी जे आमचे लाईव्स असतात ते बघण्यासाठी सबस्क्राईब नक्की करा मुंबई तक. आणि तोपर्यंत पाहत राहा मुंबई तक. थँक्यू व्हेरी मच.